गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील चितारोळीसह अनेक वस्त्यांमध्ये मूर्तिकार मातीच्या मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत। मात्र न्यायालयाने पीओपीवरील बंदी उठवल्याने पारंपरिक मूर्तिकारांची चिंता आता वाढली आहे। मराठी अर्ज स्वीकारण्यास नागपूरमधील युनियन बँकेने नकार दिला, त्यामुळे क्लेमही बँकेने नाकारला। केवळ पोलीस FIR मराठीत असल्याने बँकेने थेट कुटुंबाचा अर्जच नाकारलाय, त्यामुळे गोपचे कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला। महाराष्ट्राला अ श्रेणी सुवर्ण पदक मिळालं असून अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे। कापूस प्रक्रिया उद्योगासाठी अकोल्याला हे राष्ट्रीय दर्जाचं पारितोषिक मिळालं आहे। नांदेड जिल्हा स्थानिक निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितांकडून युतीचे संकेत देण्यात आले आहेत। वंचितांकडून प्रस्ताव आला तर त्यावर विचार करून पुढील दिशा ठरवू अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायचा आणि मुंबई महायुतीचा महापौर बसवण्याचा निर्धार केला आहे। देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांना खास सूचना। विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या हाणामारी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नीतीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना जामीन मंजूर झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांसोबत भिडल्याची घटना घडली। हे बेबी हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता। या सिनेमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं। आता या चित्रपटाला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जोआनाचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। फॅशनच्या नावाखाली नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद सध्या मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे। सुजलेले ओठ आणि लालबुंद चेहरा ही तिचं बोल्ड दिसणार आहे उर्फी आहे। उर्फीचे हे रूप पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल ना की हे नेमकं काय झालं। आहान पांडे आणि अनिक पड्डा स्टारर सय्यारा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर येताच अनेक रेकॉर्ड तोडले। म्युझिकल ड्रामा असलेला सय्यारा सिनेमानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे।